शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली असून महाराष्ट्रातील 15 तालुक्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपयाची वाढीव रक्कम उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने यावेळेस निधी मंजूर करत असताना कडक निकष लावले आहेत। त्यामुळे तुम्ही जर या 15 तालुक्यांमध्ये राहत असाल तर या 3 निकषांनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये उद्या 3,000 रुपये सोडले जाणार आहेत। मंत्रालयातून हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार हवामानाचा अंदाज आणि पिकांचं झालेलं नुकसान याची डिजिटल पडताळणी करून सरकारने कृषी विभागाच्या खात्यावरती हप्ता सोडला असून आता कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित केली जाणार आहे। राज्य सरकारकडून नियमित 2,000 रुपये दिले जात होते, पण आता थेट 3,000 रुपयाचा वाढीव हप्ता दिला जाणार आहे। यामागे सरकारचं एक नियोजन आहे, कारण सरकारने यामध्ये 15 तालुक्यांचं विभाजन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि शेतकरी कल्याण धोरण अंतर्गत राज्य सरकारने ज्या तालुक्यांमध्ये हवामान तीव्र असंतुलित होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक आधार देण्यासाठी सरकार विशेष निधी राखीव ठेवत आहे। म्हणजेच कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार या 15 तालुक्यांची निवड करण्यात आली असून इथे 2,000 रुपयाऐवजी केंद्र आणि राज्य सरकारचा एकत्रित हप्ता असे 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा केले जाणार आहेत। आणि या वितरणामध्ये अतिशय पारदर्शक पद्धतीने RBIचे नवीन बँकिंग स्लॉट आणि डिजिटल प्रणाली यानुसार शेतकऱ्यांची डेटा पडताळणी करून रक्कम खात्यामध्ये वितरित होत आहे। शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारा हा 3,000 रुपयाचा वाढीव हप्ता केवळ एक तात्कालिक दिलासा नाही, तर यामागे सरकारची एक मोठी रणनीती आहे। म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची कृषी विभागासोबत एक बैठक पार पडली आणि यामध्ये स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की ज्या शेतकऱ्यांचा डेटा आणि रेकॉर्ड 3,000 रुपयाच्या वितरणामध्ये पूर्णपणे क्लीन आणि अचूक आढळेल त्यांचा डेटा हा आगामी काळातील मोठ्या कर्जमाफी योजनेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे। याचाच अर्थ असा आहे की या 15 तालुक्यांमध्ये जे 3 निकष लावण्यात आले त्या निकषानुसार कर्जमाफीची यादी देखील सरकार ठरवत आहे। शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आता वाढीव हप्ता देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे तुम्हाला 3,000 रुपयाचा लाभ तर या ठिकाणी मिळत आहे, परंतु महाराष्ट्राची जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना आहे त्याचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला 3 निकष माहीत असणं गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, उद्या सकाळी महाराष्ट्रातील 12 बँकांचे मुख्य सर्व्हर थेट एकाच कामासाठी हाय स्पीडवर ॲक्टिव्ह केले जाणार आहेत। नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपयाच्या हप्त्यासाठी बटन दाबले जाईल तेव्हा सर्वात पहिल्यांदा राज्यामधील निवडक 5 तालुक्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा हा सर्वात मोठा वेगवान प्रयोग असून पहिल्या टप्प्यामध्ये 5 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या तालुक्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी कृषी विभागाने आणखी 6 तालुक्यांची विशेष निवड केली आहे। त्यानंतर अगदी शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या 4 तालुक्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग केला जाणार आहे। हे संपूर्ण नियोजनामागे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं कडक नियोजन असून मंत्रालयातून थेट निधीची रक्कम खात्यावर वितरित केली जाणार आहे। यंदा नियमावली पूर्णपणे बदलली असून आता थेट तुमच्या जिल्हास्तरीय पातळीवरून पडताळणी पार केली जाणार आहे। कृषी विभागाने अगदी तळागाळापर्यंत नवीन आखणी केली आहे, त्यामुळे मंत्रालयातून थेट रक्कम पाठवून प्रत्येक तालुक्यापर्यंत पारदर्शक पद्धतीने पैसे जमा केले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो, पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बळीराजाला मोठा दिलासा दिला होता, परंतु याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल इंडियाच्या भक्कम आधारावरती महाराष्ट्रातील हवामानाचा फटका बसलेल्या 15 तालुक्यांसाठी थेट विशेष निधी मंजूर करण्यात आला आणि नेहमीच्या नियमित हप्त्यापेक्षा वेगळा असा 3,000 रुपयाचा वाढीव हप्ता मिळवण्यासाठी 15 तालुक्यांची निवड करताना सरकारने थेट हवामानाचा डेटा आणि पिकांचं झालेलं नुकसान याची डिजिटल पडताळणी करून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हा हप्ता मंजूर करण्यात आला आहे। नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून थेट आता खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे। पारदर्शक पद्धतीने 12 बँकांकडे पैसे पाठवण्यात आले आहेत, त्यामुळे उद्या सकाळी जेव्हा बँका सुरू होतील तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु 3 निकषानुसार वाटप करण्यात येणार असल्यामुळे तुमचा तालुका जरी 15 तालुक्यांच्या यादीमध्ये असेल तरी देखील शेतकरी बांधवांनो, 3 निकषानुसार तुम्हाला वाढीव हप्ता 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे का नाही हे पहा, कारण शेतकरी बांधवांनो 3 निकषांनुसारच उद्या वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि यामधला सर्वात पहिला आणि पायाभूत निकष हा आहे की राज्यातील सर्वसामान्य आणि नियमित शेतकरी बांधवांनो यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले की ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं त्यांच्या आधार कार्डशी 100% संलग्न आहे आणि ज्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तसेच DBT स्टेटस पूर्णपणे ॲक्टिव्ह असणाऱ्या शेतकऱ्यांची निवड पहिल्या टप्प्यामध्ये केली गेली आहे। डिजिटल इंडिया मिशन
अंतर्गत ज्यांचा डेटा अचूक आहे त्यांच्या नावापुढे हिरवा सिग्नल लागला असून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरा निकष आहे, त्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये हवामानाचं असंतुलन पाहायला मिळालं होतं किंवा अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं होतं, अशा भागांना या निकषांमध्ये विशेष प्राधान्य दिलं गेलं. मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी विभागाने अशा जिल्ह्यांची विशेष निवड केली असून त्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये 2,000 रुपयाऐवजी थेट 3,000 रुपये सोडले जाणार आहेत. निवडक 15 तालुक्यांमध्ये विशेष शेतकऱ्यांच्या खात्यावर हा वाढीव हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निकष जो तिसरा आहे, ज्यामध्ये मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या निकषांमुळे महाराष्ट्रातील हजारो नव्हे तर लाखो शेतकरी या वाढीव हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये IFSC कोड बदलल्यामुळे तांत्रिक चुका झाल्या आहेत किंवा ज्यांचं बँक खातं DBT सक्रिय नाही आहे, अशा खात्यावर पैसे तात्पुरते होल्डवर पडणार आहेत. म्हणजेच RBIच्या नवीन बँकिंग स्लॉटनुसार जेव्हा डेटा पूर्णपणे जुळवला जाईल तेव्हा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 3,000 रुपयाचा वाढीव हप्ता मिळवण्यासाठी 3 निकषांमध्ये पात्र ठरावं लागणार आहे. तर यामध्ये आता नरेंद्र मोदी साहेबांनी जो वाढीव हप्ता मंजूर केला आहे त्यामध्ये 3 निकषांमध्ये जे शेतकरी पात्र ठरणार आहेत त्यांना 3,000 रुपयाचा 15 तालुक्यांमध्ये लाभ मिळेल. आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मिशन आणि राज्य सरकारच्या विशेष नियोजनानुसार उद्या आटपाडी तालुक्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा वाढीव हप्ता जमा केला जाणार आहे. 3 प्रमुख निकषांची पूर्तता करून शेतकऱ्यांना 25% निधीचा लाभ मिळेल. हवामानातील असंतुलन आणि पिकांच्या नुकसानीचा अहवाल लक्षात घेऊन निवडलेल्या 15 तालुक्यांमध्ये अकोला तालुक्याचा समावेश करण्यात आला. राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 3,000 रुपयाचा वाढीव निधी जमा होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या DBT प्रणालीद्वारे वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ज्या शेतकऱ्यांनी eKYC आणि आधार सीडिंग पूर्ण केले त्यांना विशेष वाढीव हप्त्याचा लाभ मिळेल. केंद्रीय राज्य पातळीवरती संयुक्त आर्थिक सहाय्याचा भाग म्हणून परभणी तालुक्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून निधी वितरणाचं कामकाज केलं जाईल. निकषानुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होतील. ऑटोमेशन सर्व्हरच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ICICI बँकेमार्फत हिंगोली तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर 3,000 रुपयाची रक्कम वर्ग करण्यात येईल. हवामानाचा फटका बसलेल्या गोंदिया तालुक्यामध्ये SBIच्या माध्यमातून विशेष निधी सोडण्यात येईल. डेटा व्हेरिफिकेशन पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून लाभ मिळणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या विशेष डिजिटल स्लॉटनुसार भंडारा तालुक्यातील पात्र बळीराजाच्या खात्यावर 3,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या पारदर्शक निकषांमुळे हा निधी योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला जाईल. RBIच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेने नियमांचं पालन करून यवतमाळ तालुक्यामध्ये ICICI बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. धाराशिवमधील प्रमुख सरकारी बँकांच्या समन्वयातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा वाढीव हप्ता जमा केला जाणार आहे. HDFC बँकेमार्फत DBT लिंक असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावर अमरावती तालुक्यामध्ये 3,000 रुपयाचा निधी वर्ग करण्यात येईल. कॅनडा बँकेच्या माध्यमातून चंद्रपूर तालुक्यातील ज्या ग्राहकांच्या नावापुढे डिजिटल पडताळणीमध्ये ग्रीन सिग्नल लागला होता त्यांना नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या सर्व्हरद्वारे वर्धा तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्य शासनाचा वाढीव निधी वितरित होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये IDBI बँकेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा डेटा हा PM किसान योजनेच्या डेटाशी जुळवून ज्या शेतकऱ्यांच्या नावापुढे मंजुरी मिळाली आहे त्या पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार दिला जाणार आहे. कृषी विभागाच्या विशेष प्रायोरिटी लिस्टनुसार बीड तालुक्यामध्ये देखील निधी वितरणाला सुरुवात होईल. या विशेष 15 तालुक्यांच्या यादीमध्ये लातूर तालुक्याचा देखील समावेश करण्यात आला. जिल्हास्तरीय बँकिंग प्रणाली सक्रिय करण्यात आली असून काही काळातील कर्जमाफीचा डेटा तपासण्यासाठी देखील सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लाभ वितरित करत असताना 3 निकषांनुसार लाभ वितरित करत आहे. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ हा 3 निकषांनुसारच मिळणार आहे.